नमस्कार. अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी आपण तयारी करत आहोत आणि आपला हा पहिला प्रश्न आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी खालीलपैकी कोणता दृष्टिकोन सर्वाधिक योग्य आहे? शारीरिक वाढीवर लक्ष, फक्त शैक्षणिक कामगिरीवर लक्ष, शारीरिक, संज्ञानात्मक, भाषिक, सामाजिक व भावनिक विकासाचा एकत्र विचार, फक्त आहारावर लक्ष. काय आहे सर्वांगीण वाढीसाठी सर्व योग्य दृष्टिकोन? तो असणार आहे बालकाची शारीरिक वाढ व्हायला पाहिजे, भाषिक, संज्ञानात्मक, भावनिक आणि सामाजिक विकासावर एकत्र विचार करणे. भारतीय संविधानातील कलम 15(3) राज्याला कोणती विशेष तरतूद करण्याची परवानगी देते? कलम 15(3) कशाविषयी आहे असा प्रश्न आहे. पुरुषांसाठी विशेष तरतूद, महिला व बालकांसाठी विशेष तरतूद, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तरतूद, अल्पसंख्याकांसाठी तरतूद. काय आहे 15(3)? आता तुम्हाला 15(3) जर आर्टिकल माहित नसेल, 15 या कलम मधला सबसेक्शन 3 आहे, त्याविषयी विचारले. आता फक्त पुरुषांसाठी विशेष तरतूद असेल का? नाही. फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तरतूद? नाही. अल्पसंख्याकांसाठी वेगळा आर्टिकल आहे. मग काय असणार आहे? महिला आणि बालकांसाठी विशेष तरतूद करण्याची परवानगी राज्याला 15(3) हे कलम देत असतं. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड, म्हणजे स्पेलिंग ओळखायचं आपल्याला, कोणतं बरोबर आहे. कशाचं? अकोमोडेशन. याचं करेक्ट स्पेलिंग तुम्ही ओळखा. कोणतं बरोबर स्पेलिंग आहे? स्पेल वर्ड म्हणजे स्पेलिंग ओळखायचंय, कोणतं बरोबर आहे. ते बरोबर आहे सी च. ACCOMMODATION असं अकोमोडेशनचं स्पेलिंग आहे. इथं आता बघा, लक्षात घ्या, इथं एक एम मिसिंग आहे म्हणून हे उत्तर चूक आहे. इथं बी मध्ये एक सी दिला नाही त्यांनी म्हणून हे चुकीचं आहे. आणि इथं AOOCMM इथं ओ पाहिजे, इथं ए दिले, त्याच्यामुळे आपलं सी उत्तर बरोबर आहे. हे बरोबर स्पेलिंग आहे. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे, या म्हणीचा अर्थ काय होतो? अपेक्षेपेक्षा अधिक मिळवणे, संकट वाढवणे, संधी गमावणे की दुसऱ्याला फसवणे. काय होतो या म्हणीचा अर्थ? एखाद्या व्यक्तीने कमी अपेक्षा केलेल्या असताना त्याच्यापेक्षा जास्त किंवा अपेक्षेपेक्षा चांगलं जर मिळालं तर काय असतं ते? आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. आता तुम्हाला समजा एखाद्याला 50 गुणाची अपेक्षा आहे पास व्हायला आणि त्याला जर 80 गुण मिळवले तर काय होईल? अपेक्षेपेक्षा त्याला अधिक मिळालेलं असेल. महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ. व्याघ्र प्रकल्प आहे तो ताडोबा अंधारी. ताडोबा नॅशनल पार्क आणि अंधारी वाईल्ड लाईफ सँच्युरी अशा दोघांच्या एकत्रीकरणातून हे राखीव क्षेत्र तयार केलं आहे. कुठे असणार आहे? चंद्रपूर येथे आहे. खालीलपैकी कोणता इनपुट आणि आउटपुट दोन्ही प्रकारचा डिव्हाइस आहे? इनपुट आणि आउटपुट दोन्ही प्रकारचा डिव्हाइस कोणता आहे? कीबोर्ड, मॉनिटर, टच स्क्रीन, स्पीकर. इनपुट आणि आउटपुट दोन्ही असणारा कोण आहे? तो आहे टच स्क्रीन आहे. स्क्रीनवर माहिती पण दाखवतं आणि आपण टच करून कमांड पण देऊ शकतो. दोन्ही काम टच स्क्रीन करत असतं. त्याच्यामुळे हे काय आहे? दोन्ही डिव्हाइस एकत्रित काम करण्यासारखं आहे. अंगणवाडीमध्ये टेक होम रेशन मुख्य उद्देश काय आहे? टेक होम रेशनचा काय मुख्य उद्देश आहे? लाभार्थ्यांना घरी वापरण्यासाठी पूरक पोषण उपलब्ध करून देणे, फक्त शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणे, फक्त कर्मचाऱ्यांना अन्न देणे, फक्त किशोरवयीन मुलांना शिष्यवृत्ती देणे. आणि जरी परीक्षेमध्ये THR चा लॉंग फॉर्म विचारला तरी लक्षात ठेवायचे टेक होम रेशन. काय असेल याचा उद्देश? लाभार्थ्यांना घरी वापरण्यासाठी पूरक पोषण उपलब्ध करून देणे. याचा उद्देश काय असेल? पोषण सुधारणे आणि कुपोषण कमी करणे. युबिक्विटस
या शब्दाचा अर्थ काय होतो? युबिक्विटस, सर्वत्र आढळणारा, अत्यंत दुर्मिळ, नष्ट झालेला, गुप्त. या शब्दाची तुम्ही नोट्स काढा बरं का. काय काय शब्द आठवणीत राहत नाहीत, ऐन वेळेला मग मार्क जातात आपले आणि मग आपण मेरिट मध्ये येत नाही. पुन्हा दुःख करून घ्यायचं नाही. बघितलं तर अर्धा मिनिट लागेल तुम्हाला नोट काढायला. काय आहे युबिक्युटसचा अर्थ? तर सर्वत्र आढळणारा. सर्वत्र आढळणारा म्हणजे युबिक्विटस, जवळजवळ सर्वांकडे आढळतो. भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड कोण करतात? फक्त लोकसभेचे अध्यक्ष, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष सदस्य, फक्त राज्य विधानसभांचे सदस्य, जनता थेट मतदानाने उपराष्ट्रपतींची निवड करते. कोण कोण करतं? तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य एकत्रित येऊन उपराष्ट्रपतींची निवड करत असतात. एन्झाईम. एन्झाईमचे मुख्य कार्य काय आहे? एन्झाईम म्हणजे मराठीत विकर. काय मुख्य कार्य आहे? जैव रासायनिक अभिक्रियांचा वेग वाढवणे, शरीराचे तापमान वाढवणे, रक्तातील पाणी कमी करणे, हाडांची लांबी वाढवणे. तर एन्झाईमचे मुख्य कार्य आहे जैव रासायनिक अभिक्रियांचा वेग वाढवणे. वन्स इन अ ब्ल्यू मून याचा अर्थ काय होतो? आता ही इंग्रजी मधली म्हण आहे. म्हण म्हणजे इडियम. वन्स इन अ ब्ल्यू मून याचा अर्थ काय होतो? नेहमी, अत्यंत क्वचित, लगेच, अचानक. आता ह्याचा लिटरली अर्थ घ्यायचा म्हणला तर काय होतो? वन्स म्हणजे एकदा, ब्ल्यू मून निळा चंद्र, एकदाच येतो निळा चंद्र. आता ह्याचा अर्थ काय येणार? तर अत्यंत क्वचित, हा या इडियमचा अर्थ आहे. लिटरल अर्थ घ्यायचा नाही, पण कधी कधी अर्थ लिटरल जुळवता येतो. महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या कारणामुळे निर्माण झाले आहे? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे, उल्कापातामुळे तयार झालेले विवर, नदीच्या पुरामुळे की हेम नदीच्या हालचालीमुळे? लोणार सरोवर कशामुळे तयार झाले? तर उल्कापात झाला त्याच्यामुळे लोणार सरोवर महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात आढळून येतं. डेव्हलपमेंटल माइलस्टोनचा उपयोग कशासाठी केला जातो? डेव्हलपमेंटल माइलस्टोनचा उपयोग कशासाठी केला जातो? मुलांच्या विकासातील अपेक्षित टप्प्यांचे निरीक्षण करण्यासाठी, फक्त मुलांचे वजन मोजण्यासाठी, फक्त कुटुंबाचे उत्पन्न मोजण्यासाठी, फक्त शाळेतील उपस्थिती तपासण्यासाठी? आता तुम्हाला माहिती पाहिजे डेव्हलपमेंटल माइलस्टोन काय असतं. तर डेव्हलपमेंटल माइलस्टोन म्हणजे बालकाने विशिष्ट वयात म्हणजे एखाद्या विशिष्ट वयात साधारणपणे प्राप्त करावयाची विकासाची कौशल्य म्हणजे काय असतात? डेव्हलपमेंटल माइलस्टोन म्हणजे काय? बालकाने बसलं पाहिजे, चाललं पाहिजे, बोलणे, वस्तू पकडणे, सामाजिक प्रतिक्रिया, ह्या गोष्टी म्हणजे डेव्हलपमेंटल माइलस्टोन. काय उत्तर देणार आहे? मुलांच्या विकासातील अपेक्षित टप्प्यांचे निरीक्षण करण्यासाठी. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स म्हणजे पोक्सो ऍक्ट 2012 अंतर्गत चाइल्ड म्हणजे कोण? हे तुम्हाला तोंडपाठ झाला असणार आहे. 18 वर्षाखालील व्यक्ती म्हणजे चाइल्ड होय. चूज द करेक्ट ऑप्शन. शी इज accustomed dash dash walking waking up early. She is accustomed dash dash waking up early. काय येईल इथं? with, to, for, by. आता हे अकोस्टॉमचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीची सवय असणे. म्हणजे काय येणार आहे? टू. इथे टू येणार आहे. शी इज अकोस्टॉम्ड टू वेकिंग अप अर्ली. घरचा पाहुणा उपाशी या म्हणीचा आशय काय होतो? बाहेरच्याला जास्त महत्त्व देऊन आपल्याच व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे, पाहुण्यांचे स्वागत करणे, घरात अन्न नसणे, पाहुण्यांना घरी बोलावणे. काय होतं घरचा पाहुणा उपाशी म्हणजे बाहेरच्याला जास्त महत्त्व द्यायचं आणि आपल्याच व्यक्तीकडे दुर्लक्ष करायचं. भारतीय संविधानात आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीवर परिणाम करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे?
कलम 359, कलम 368, कलम 370, कलम 356. काय सांगतो प्रश्न? आणीबाणीच्या काळात आपल्या मूलभूत हक्कावर काही परिणाम होतात, तर त्या संबंधीचा आर्टिकल कोणता आहे? तर 359 हे अगदी योग्य कलम आहे. काय सांगतं 359? आर्टिकल 359 हा इमर्जन्सीच्या काळात फंडामेंटल राईट्सच्या इन्फोर्समेंट म्हणजे अंमलबजावणीसाठी कोर्टकडे जाण्याच्या अधिकारावर परिणाम करण्याशी संबंधित आहे. आलं लक्षात? चला 356 काय आहे? राष्ट्रपती राजवट 356. आणि 368 काय आहे? अमेंडमेंट विषय आहे. 370 कलम कशाविषयी ते तुम्ही मला सांगा. ऑस्मॉसिस काय शब्द आहे? ऑस्मॉसिस ही प्रक्रिया कशाशी संबंधित आहे? अर्धपारगम्य पडद्याद्वारे पाण्याची हालचाल, रक्तातील ऑक्सिजन वाहतूक, अन्नाचे यांत्रिक पचन, प्रकाशाचे परावर्तन. ऑस्मॉसिस काय आहे? ऑस्मॉसिस म्हणजे जिथे पाण्याची कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तिथून कमी असलेल्या बाजूकडे पाण्याची हालचाल करणे. म्हणजे समजा इथं पाणी जास्त आहे, इथं पाणी कमी आहे, मग पाणी ह्या दिशेने इकडच्या दिशेकडे जाणार, या प्रक्रियेला म्हणतात ऑस्मॉसिस. यालाच मग वैज्ञानिक भाषेत काय म्हणायचं? अर्धपारगम्य पडद्याद्वारे पाण्याची हालचाल म्हणजेच ऑस्मॉसिस. इफेर्मल या शब्दाचा योग्य अर्थ काय होतो? इफर्मल किंवा एफर्मल. दीर्घकाळ टिकणारा, अल्पकाळ टिकणारा, अत्यंत मौल्यवान, सहज उपलब्ध. त्याचा अर्थ होतो अल्पकाळ टिकणारा. अंगणवाडीतील ग्रोथ चार्टचा उपयोग कशासाठी होतो? ग्रोथ चार्टचा उपयोग होतो मुलांच्या वाढीचा कालानुक्रमिक मागोवा घेण्यासाठी. 7व्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतीशी संबंधित कोणती महत्वाची घटनात्मक व्यवस्था केली? प्रश्न नीट समजून घ्या. 73व्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतींशी संबंधित कोणती महत्वाची घटनात्मक व्यवस्था केली? पंचायतींना घटनात्मक दर्जा दिला, नगरपालिकांना घटनात्मक दर्जा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना का लोकसभा निवडणूक पद्धत बदलली? 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीमध्ये तुमचं फार कन्फ्युजन होतं. तर काय केलं 73वी घटना दुरुस्तीने? पंचायतींना घटनात्मक दर्जा दिला. 74नी काय केलं? 74नी नगरपालिकांना घटनात्मक दर्जा दिलेला आहे. दोन्हीमध्ये कन्फ्युजन करू नका. ऑपरेटिंग सिस्टीमचे महत्वाचे कार्य काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीमचे महत्वाचे कार्य कोणते? हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर रिसोर्सचे व्यवस्थापन, फक्त डॉक्युमेंट्स प्रिंट करणे, फक्त इंटरनेट तयार करणे, फक्त कीबोर्ड नियंत्रित करणे. तर त्याचा उत्तर आहे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे व्यवस्थापन ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. चूज द करेक्ट सेंटेन्स. She has lived here. She has lived here since 5 years. She has been living here for 5 years. She is living here since 5 years. She lived here since 5 years. काय येईल बरोबर वाक्य? तर योग्य असणार आहे आपलं बी. मी काय सांगितलं होतं? फॉर. फॉर काय सांगतो? कालावधी सांगतो. कधी किती दिवसापासून राहत आहे? 5 इयर. त्यामुळे इथं फॉर येणार आहे. सिन्स काय सांगतं? कधी सुरुवात झाली आहे ते सिन्स सांगतं. त्याच्यामुळे आपलं ए कट झाला, सी कट झाला, डी पण कट झाला. फॉर काय सांगणार आहे? कालावधी सांगणार आहे. आणि सिन्स काय सांगणार आहे? कधीपासून. सिन्स 2022 का फॉर 5 वर्ष येणार आहे. इथं सांगितलंय का कधीपासून राहते? नाही. कालावधी सांगितलाय किती? 5 वर्षाचा. म्हणून आपलं बी येणार आहे. नाकी 9 येणे म्हणजे काय? खूप त्रास होणे, खूप आनंद होणे, सहज काम करणे,
सहज काम होणे, अचानक संधी मिळणे. तर नाकी नऊ येणे म्हणजे खूप त्रास होणे. भारतीय राष्ट्रीय चळवळीतील स्वदेशी चळवळीला तत्कालीन चालना कोणत्या घटनेमुळे मिळाली? कोणत्या घटनेमुळे स्वदेशी चळवळ सुरू झाली? तर ते होतं बंगालची फाळणी. कधी झाली ती? 1905 ला. कोण होता लॉर्ड? लॉर्ड कर्झन होता. त्यांनी बंगालची फाळणी घोषित केली. त्याच्या विरोधात स्वदेशी आंदोलन सुरू झाले. काळी माती पाण्याला धरून ठेवण्याची क्षमता जास्त असण्याचे प्रमुख कारण कोणते असते? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काळ्या मातीलाच रेगूर माती म्हणतात आणि तिथं काय येतो? कापूस जास्त प्रमाणात येतो. कारण ती माती म्हणजे काळी माती पाणी जास्त धरून ठेवते. पाणी काय करते? धरून ठेवते. मग ती का धरून ठेवते? कारण चिकण मातीचे प्रमाण जास्त असणे, वाळूचे प्रमाण जास्त असणे, खडीचे प्रमाण जास्त असणे, की सेंद्रिय पदार्थ पूर्णपणे नसणे. आता खडी असेल, वाळू असेल तर पाणी राहतं का हो? नाही, पाणी राहत नाही. सेंद्रिय पदार्थ पूर्णपणे नसणे हे तर कायच वाक्य चुकीचंच आहे. मग काय असणार आहे? चिकण मातीचे प्रमाण जास्त असते म्हणून काळी माती पाण्याला धरून ठेवते. एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणजे काय? 3 महिन्यापर्यंत फक्त स्तनपान, 6 महिन्यापर्यंत आईचे दूध सोडून इतर अन्न पेय न देणे, वैद्यकीय आवश्यकतेनुसार औषधे वगळणे, की 1 वर्ष फक्त स्तनपान, जन्मानंतर फक्त पाणी देणे. काय असतं एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग? तर आपलं बी बरोबर आहे आणि उत्तर पण बघा केवढं मोठं दिलंय, त्यामुळे बी बरोबर आहे. अँबिग्युअस या शब्दाचा अर्थ काय होतो? अँबिग्युअस, ग्वेस, गेस असं म्हणलं तरी चालते. अँबिग्युअस स्पष्ट, संदिग्ध, अनेक अर्थ निघू शकणारा, निश्चित की सोपा. हा तुम्हाला समानार्थीमध्ये पण शब्द विचारू शकतात. अँबिग्युअस म्हणजे काय? अनक्लिअर, हॅव्हिंग मोर दॅन वन पॉसिबल मिनिंग म्हणजे अनेक अर्थ निघू शकणारा. संदिग्ध म्हणजे अँबिग्युअस. मनी बिल आहे की नाही या संबंधात किंवा याबाबत अंतिम निर्णय कोणाचा असतो? कोण सांगतं एखादं बिल मनी बिल आहे की नाही? राष्ट्रपती, राज्यसभा सभापती, लोकसभा अध्यक्ष की पंतप्रधान? मनी बिल आहे की नाही याबाबत स्पीकर ऑफ लोकसभा यांचा निर्णय कसा असतो? अंतिम असतो. म्हणजे कोण? लोकसभेचा अध्यक्ष सांगत असतो एखादं बिल मनी बिल आहे की नाही. नेफ्रॉन हे कोणत्या अवयवाचे कार्यात्मक एकक आहे? यकृत, मूत्रपिंड, हृदय की फुफ्फुस? नेफ्रॉन कुणाचा भाग आहे? तर तो आहे मूत्रपिंडाचा. बरोबर? हा. मूत्रपिंड म्हणजे इंग्लिश मध्ये काय? किडनी. किडनीचं रचनात्मक आणि कार्यात्मक कार्य कोण पार पाडतो? तर तो नेफ्रॉन पार पाडत असतो. चूज द करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन. डिस्पाइट being tired, he continued working. काय वाक्य आहे? Despite being tired, he continued working. Although he was tired, he continued working. Because he was tired, he stopped working. He continued working because he was not tired. He was tired and therefore did not work. तुम्हाला लगेच येणार आहे हे वाक्य, कारण मी ऑप्शन सोपे ठेवलेत. आता हे वाक्य निगेटिव्ह आहे का? कुठेतरी नो, नॉट असं काय दिसतंय का? डझंट वगैरे नाही दिसत आहे. मग इतर नॉट वर्किंगचं काय काम आहे? नॉट वर्किंग गेलं. डिड नॉट वर्किंगचं काय काम आहे? ही स्टॉप, तिने वर्किंग स्टॉप केलंय का? नाही. जरी ती थकली आहे तरी तिने काम सुरू ठेवलंय. म्हणजे although he was tired, he continued working. बरोबर आहे की नाही? वाक्याला प्रश्नाला नीट समजून घेत चला. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा मुख्य संदेश काय? थेंबे थेंबे तळे साचे. जसं की आता तुमचे, तुम्ही रोज एक एक लेक्चर बघून तुमचं काय करताय? तुमच्या प्रश्नांचा संच, तुमचा अभ्यास वाढवताय. म्हणजे लहान लहान प्रयत्नातून मोठा परिणाम साधला जातो. तुम्ही रोज लेक्चर बघणार, तुम्हाला पोस्ट मिळून जाणार आहे आणि तुम्ही काय होणार आहे?
ICDS सुपरवायझर बनणार आहात. चला, महाराष्ट्रातील वाघोबा मेळघाट परिसर कोणत्या भौगोलिक विभागाशी अधिक संबंधित आहे? महाराष्ट्रातील वाघोबा मेळघाट परिसर कोणत्या भौगोलिक विभागाशी अधिक संबंधित आहे? विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा. कुठं आहे मेळघाट परिसर? तर तो असणार आहे अमरावती डिस्ट्रिक्ट मध्ये. अमरावती जिल्ह्यात मेळघाट परिसर आहे. आता अमरावती कोणत्या विभागात येतं? तर तो विदर्भ या विभागात अमरावती येतं. कोणत्या विभागात कोणते जिल्हे येतात त्यावर मी प्रश्न नक्की घेईल, त्यातून पण तुमची तयारी होईल. फिस्कल डेफिसिट म्हणजे साधारणपणे काय? सरकारचा एकूण खर्च आणि कर्ज वगळता एकूण प्राप्ती यातील तूट, फक्त निर्यात आयात फरक, बँकेच्या ठेवीतील घट की चलनवाढीचा दर. काय आहे फिस्कल डेफिसिट? आतापर्यंत तुम्हाला आलेला असणार आहे, तर मागच्या प्रश्नात मी घेतलेला आहे. म्हणजे काय? सरकारचा जो एकूण खर्च आणि कर्ज आहे ते वगळता त्यातली एकूण प्राप्ती आणि त्यांची तूट किती आहे, म्हणजे काय असतं? फिस्कल डेफिसिट आहे. चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऍक्ट 2006 नुसार मुलगा मुलगी यांच्या विवाहासाठी कायदेशीर किमान वयाबाबत योग्य पर्याय कोणता आहे? मुला मुलीचं वय काय आहे? तर ते आहे, मुलग्याचं वय काय आहे? 21. आता लक्षात घ्या, मुलीचं वय आहे 18. आता तुम्ही गडबडीत असं करायचं नाही, अरे बापरे इथं पण मला 21 दिसते, पटकन मी डी करून येते. नाही नाही, असं अजिबात करायचं नाही. तुम्ही आपोआप मेरिटच्या खाली जाणार आहात. नीट लक्ष द्यायचंय. बी ऑप्शन बरोबर आहे. आणि काय विचारले? मुलगा मुलगी. अनुक्रमे विचारलं असेल तर, अनुक्रमे विचारलं तर लक्षात घ्यायचंय, अनुक्रमे नंतर जो पहिला शब्द येतो, समजा अनुक्रमे मुलगा मुलगी यांचे वय सांगा, मुलाचं वय आधी सांगायचं असतं आणि मग मुलगी येतं. समजा असं विचारलं, अनुक्रमे मुलगी मुलाचं वय काय आहे ते सांगा, तर आधी मुलीचं येणार आणि मग मुलाचं वय येणार. लक्षात घ्या, छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्याला मेरिटच्या बाहेर करतात. रिझिलियंटचा योग्य अर्थ काय? रिझिलियंट अडचणीतून पुन्हा सावरण्याची क्षमता असलेला, सहज तुटणारा, कायम आजारी, अतिशय संत. काय आहे रिझिलियंट? रिझिलियंट म्हणजे एबल टू रिकवर. एबल टू रिकवर म्हणजे अडचणीतून पुन्हा सावरण्याची ज्याच्याकडे क्षमता असते तो असतो रिझिलियंट. लोकसभेचे अध्यक्षपद रिक्त झाल्यास त्यांची कर्तव्य कोण पार पाडतो? आता समजा लोकसभेचे अध्यक्ष नाहीत, त्यांचं पद रिक्त झाले, मग त्यांची कार्य कोण पार पाडणार इलेक्शन होईपर्यंत? राष्ट्रपती, उपाध्यक्ष, पंतप्रधान की राज्यसभा सभापती? लोकसभेचा अध्यक्ष जर अनुपस्थितीत असेल किंवा पद त्यांचं रिक्त असेल तर तोपर्यंत कार्य कोण पाडत असतो? उपाध्यक्ष पार पाडत असतो. अँटीबॉडीचे प्रमुख कार्य काय? अँटीबॉडी काय करतात? शरीराच्या रोगप्रतिकारक प्रतिसादात मदत करणे, अन्न पचवणे, रक्तदाब वाढवणे, हाडांची निर्मिती करणे. अँटीबॉडी काय करतात? शरीराच्या रोगप्रतिकारक प्रतिसादात मदत करतात. डेटाबेसमध्ये प्रायमरी कीचा मुख्य उपयोग काय? प्रत्येक रेकॉर्डची युनिक ओळख करणे, कम्प्युटर बंद करणे, इंटरनेट स्पीड वाढवणे, इमेज तयार करणे. काय करतं प्रायमरी की डेटाबेसमध्ये? तर प्रत्येक रेकॉर्डची युनिक ओळख निर्माण करायचं काम कोण करतं? प्रायमरी की करत असते. करेक्ट सेंटेन्स ओळखा. The furniture in this room are expensive. The furniture in this room is expensive. The furniture in this room are expensive. The furniture in this room have expensive. नीट लक्षात घ्या, ग्रामरचा पार्ट आहे. काय बरोबर येणार आहे? बी बरोबर येणार आहे. आर काय येईल? नाही येणार, सिंग्युलर आहे त्याच्यामुळे फर्निचर काय? सिंग्युलर.
इज येणार, इथं चुकीचं आहे, त्यामुळे आपलं बी उत्तर बरोबर आहे. द फर्निचर इन दिस रूम इज एक्सपेन्सिव्ह. काळ्या दगडावरची रेघ म्हणजे काय? सहज बदलणारी गोष्ट, ठाम व निश्चित गोष्ट, चुकीची माहिती, अंदाजे निर्णय. आता येणाऱ्या अंगणवाडी परिवीक्षिका या पेपरात माझ्या सगळ्या ताई पास होणार आहेत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. बरोबर की नाही? म्हणजे काय? ठाम व निश्चित झालेली गोष्ट म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आर्य समाजाची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली? स्वामी दयानंद सरस्वती, राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा फुले. कोणी केली आर्य समाजाची स्थापना? तर ती केली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी या आर्य समाजाची स्थापना केली. कधी? 1875 ला आर्य समाजाची स्थापना झाली. का? सामाजिक आणि धार्मिक सुधारणा यावर भर देण्यासाठी. एल निनो तुम्ही बघितलं असणार आहे, पेपरात वाचलं असणार आहे याविषयी. एल निनोमुळे भारतीय मान्सूनवर सामान्यत कोणता परिणाम होऊ शकतो? मान्सून कमकुवत होण्याची शक्यता, भारतात कायम बर्फवृष्टी, हिमालय पूर्णपणे वितळणे, समुद्राची पातळी शून्य होणे. एल निनो ह्या वर्षी आहे असं म्हणतात. मग त्याने काय होणार आहे? भारतात कायम बर्फवृष्टी होईल का? नाही. भारतात कशी बर्फवृष्टी होईल? नाही होणार. ती पण कायम होईल का? आणि आपला हिमालय पूर्णपणे वितळणार आहे का? असं कसं शक्य होईल? नाही. समुद्राची पातळी पूर्ण शून्य होते का हो? शून्य होते का? नाही. म्हणजे काय होणार आहे? मान्सून कमकुवत होणार आहे. म्हणजेच काय? पाऊस ह्या वर्षी कमी पडणार आहे. कशामुळे होतो ते? ते होतं एल निनो मुळे. एल निनो मुळे काय होतं? पाऊस कमी पडतो. आणि ला निनामुळे काय होतं? ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. एल निनो एक आणि ला निना एक दुसरी. ला निनामुळे काय होतं? ला निनामुळे पूर येतो. काय होतं? पूर येतो. म्हणजे काय होतं? पाऊस खूप होतो. कशात? ला निनामध्ये. आणि एल निनो मध्ये काय होतं? पाऊस कमी पडतो. आलं लक्षात? नीट लक्षात ठेवायचं आहे. ल्युसिड, लुसिड या शब्दाचा योग्य अर्थ काय? सहज समजणारा, स्पष्ट, अतिशय गुंतागुंतीचा, अस्पष्ट की चुकीचा? लुसिड या शब्दाचा अर्थ काय? तर ते असतं अधिक समजणारा, स्पष्ट अर्थ देणारा शब्द. MUAC म्हणजेच मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स मोजमापाचा उपयोग विशेषतः कशासाठी होतो? MUAC याचा लॉंग फॉर्म तुमच्या नोट्स मध्ये ठेवा, विचारला जाऊ शकतो. काय आहे? मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स मोजमापाचा उपयोग कशासाठी होतो? कशासाठी होतो? तर लहान मुलांमध्ये अॅक्यूट मालन्यूट्रिशन ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो. पॉक्सो ऍक्ट अंतर्गत स्पेशल कोर्ट स्थापन करण्यामागील प्रमुख उद्देश काय आहे? का केले जातात स्पेशल कोर्ट स्थापन? बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांचा जलद आणि बालस्नेही पद्धतीने निपटारा करण्यासाठी. न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार विचारला आता तुम्हाला न्यूटनचा तिसरा नियम विचारला आहे. काय आहे तिसरा नियम? प्रत्येक क्रियेला समान व विरुद्ध प्रतिक्रिया असते. वस्तू स्थिरच राहते. बल बरोबर वस्तुमान गुणिले वेग की ऊर्जा निर्माण करता येते. आता इथे तुम्हाला न्यूटनचा तिसरा नियम माहित पाहिजे. प्रत्येक क्रियेला समान व विरुद्ध प्रतिक्रिया असते. म्हणजे असतो न्यूटनचा तिसरा नियम. म्हणजे काय? आपण जमिनीवर पायाने मागे जोर लावतो. पायाने काय करतो? जमिनीवर मागे जोर लावतो. जमीन आपल्याला पुढे ढकलते. आपण चालतो. असं तो नियम आहे. म्हणजे काय? आपण समान क्रिया केली की त्याच्या विरुद्ध प्रतिक्रिया होत असते. HTTPS मधील S मुक्त कशाचे द्योतक आहे? खरं तर हा प्रश्न रिपीट झाला आहे. मागच्या पण टेस्ट मध्ये आपला होता. हा गेला नाही पाहिजे. तर उत्तर आहे आपलं सिक्युअर.
चूज द करेक्ट ऑप्शन. ही इज सिनियर डॅश डॅश मी. काय येईल इथं? दॅन, टू, फ्रॉम, विथ. तर काय असतं? ही इज सिनियर टू मी. टू येणार आहे. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. म्हणीचा अर्थ काय होतो? म्हणजे काय तर अगदी जास्त हुशारी दाखवली, लय चतुराई दाखवली तर काम बिघडू शकते. हा त्याचा योग्य उत्तर आहे. अतिशहाणपणा दाखवण्याच्या प्रयत्नात आपलं काम बिघडण्याची शक्यता असते. कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पर्जन्य पडण्याचे प्रमुख कारण काय आहे? का पडतो कोकण मध्ये सगळ्यात जास्त पाऊस? पश्चिम घाटामुळे होणारा ओरोग्राफिक रेनफॉल, वाळवंटाचा प्रभाव, हिमालयातील बर्फवृष्टी की ध्रुवीय वारे. कोकणात का पाऊस पडतो? तर पश्चिम घाटामुळे होणारा ओरोग्राफिक रेनफॉल हे त्याचं योग्य उत्तर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे चलनविषयक धोरण मुख्यतः कोणत्या उद्दिष्टांच्या संबंधित आहे? बँकेचे जे चलनविषयक धोरण आहे, मॉनिटरी पॉलिसी, त्याचं मुख्यतः कोणत्या उद्दिष्टांशी संबंधित आहे? काय उद्दिष्ट आहे त्याचं? किंमत स्थिर राखणे व आर्थिक वाढीस समर्थन देणे, फक्त रेल्वे बांधणे, फक्त कृषी उत्पादनाची खरेदी करणे, फक्त आयकर गोळा करणे. रिझर्व्ह बँक रेल्वे बांधते का? कृषी उत्पादन खरेदी करते का? आयकर गोळा करते का? नाही. हे काय आहे? नॉनसेन्स. म्हणजे काय येईल? किंमत स्थिर ठेवणे आणि आर्थिक वाढीस समर्थन देणे. इम्पार्शियल. इम्पार्शियलचा विरोधार्थी शब्द कोणता? न्यूट्रल, फेअर, बायस, ऑनेस्ट. काय आहे उत्तर आपलं? तर बायस्ड. हा त्याचा पक्षपाती करणे. बायस म्हणजे पक्षपाती करणे. इम्पार्शियल चा विरोधार्थी शब्द आहे. अंगणवाडीतील अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन मध्ये खेळाचे महत्व काय आहे? खेळातून बालकांच्या विविध कौशल्यांचा नैसर्गिक विकास होतो. खेळामुळे फक्त शारीरिक थकवा येतो. खेळाचा विकासाशी संबंध नाही. खेळ फक्त मोठ्या मुलांसाठी असतो. आता शेजारी आमच्या काम सुरू आहे बरं का घराचं, त्याच्यामुळे थोडाफार आवाज तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये येईल. आता मी त्याला काय करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही थोडं समजून घ्या मला. गावी असलं की असंच असतं, काय ना काय ओरडा आरडा सुरूच असतो. कोणतरी मध्ये येईल, लाईट तरी जाईल, कोंबडी तरी ओरडल, असली कामं सुरूच असतात. त्याच्यामुळे तुम्ही मला प्लीज समजून घ्या. काय खेळाचे महत्व आहे? तर खेळातून बालकांच्या विविध कौशल्यांचा नैसर्गिक विकास होत असतो. NHRC म्हणजे काय? नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली आहे? ऑब्विसली ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ऍक्ट 1993. लक्ष द्या वर्षाकडे. वर्षा म्हणजे आपली वर्षाताई नव्हे, कोणत्या? इयर. इयर लक्षात ठेवायचं आहे. मशीन लर्निंग मध्ये ट्रेनिंग डेटा चा उपयोग कशासाठी केला जातो? मॉडेलला पॅटर्न्स शिकवण्यासाठी, कम्प्युटर हार्डवेअर तयार करण्यासाठी, कीबोर्ड रिपेअर करण्यासाठी, इंटरनेट बंद करण्यासाठी. ट्रेनिंग डेटाचा उपयोग कशासाठी होतो? तर मॉडेलला पॅटर्न शिकवण्यासाठी. चूज द करेक्ट सेंटेन्स. I look forward to meet you. I look forward to meeting you. I look forward for meeting you. I am look forward to meeting you. कोणतं बरोबर वाक्य आहे? I look forward to meeting you. बी बरोबर आहे. अंगाशी येणे या वाक्यप्रकाराचा अर्थ काय? स्वतःवर संकट ओढवणे, दुसऱ्याला मदत करणे, आनंद व्यक्त करणे की दूर जाणे. अंगाशी येणे म्हणजे स्वतःच स्वतःवर संकट ओढवून घेणे. ग्रीन रिव्होल्यूशनच्या दुसऱ्या टप्प्यात खालीलपैकी कोणत्या घटकाला विशेष महत्त्व मिळाले?
उच्च उत्पादन वाण, सिंचन, रासायनिक खते व आधुनिक कृषी तंत्र, फक्त पारंपरिक बियाणे, फक्त पशुपालन, फक्त सेंद्रिय शेती. कशाला महत्व मिळालं ते पण दुसऱ्या टप्प्यात. तर काय होतं, उच्च उत्पादनाचं वाण वापरायचं, सिंचन योग्य द्यायचं, रासायनिक खते वापरायची आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान वाढवायचं. त्यामुळे आपण काय झालो, भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वतंत्र झाला. म्हणजे काय झालं, आपण आयात करायचं बंद केलं. आपण काय कशाची जास्त वाढ केली, उत्पादनाची, तर गहू आणि तांदळाची जास्त वाढ केली होती. खालीलपैकी सामाजिक लेखापरीक्षण सोशल ऑडिटचे सर्वात योग्य वर्णन कोणते आहे? सरकारी सार्वजनिक योजनांच्या अंमलबजावणीची लोकांच्या सहभागातून तपासणी करणे, कंपनीच्या नफ्याची तपासणी, बँकेच्या खात्यांची तपासणी, फक्त सरकारी कर्मचाऱ्यांची वैयक्तिक तपासणी. सोशल ऑडिट सोपा प्रश्न आहे, जास्त अवघड नाही. काय आहे सोशल ऑडिट? सरकारी सार्वजनिक योजनांच्या अंमलबजावणीची लोकांच्या सहभागातून तपासणी करणे. हा आपला शेवटचा प्रश्न होता आणि तुम्ही माझ्यासोबत सगळे शेवटपर्यंत राहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे मी सांगायचंच विसरते नेहमी की माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा स्कोर लिहायचा आहे कमेंट बॉक्स मध्ये, म्हणजे मला कळेल कुणाचं किती बरोबर येते, किती क्वेश्चन अवघड आहेत, म्हणजे मला तसं क्वेश्चनची लेवल ठेवायला बरी. थँक्यू.